आज टिफिनसाठी बनवली होती इथं सिमला मिरचीची भाजी आणि चपाती आणि टिफिन वगैरे पॅक करून दिले आणि त्यानंतर माझा उपवास असल्यामुळे मी इथं ॲपलची स्मूदी बनवली होती, तर ती स्मूदी वगैरे पिऊन घेतली आणि पूजा वगैरे आवरल्यानंतर मग माझं श्री स्वामी चरित्र सारामृत जे वाचायचं होतं तर ते वाचून घेतलं आणि वाचून झाल्यानंतर मग ज्या पाठावरती मी स्वामी चरित्रांची पूजा मांडली होती त्याच पाठावरती मी दीपपूजेची तयारी पण केली. सर्व दिवे वगैरे लावून घेतले आणि ओवाळून घेतलं आणि त्यानंतर मग दिव्यांनी काव्याला पण ओवाळून घेतलं, कारण की दीपामावस्येच्या दिवशी आपल्या मुलींना कणकेच्या दिव्यांनी ओवाळलेलं खूप चांगलं असतं असं म्हटलं जातं. म्हणून मग ते ओवाळून वगैरे झाल्यानंतर दुपारच्या वेळेला काव्याला खायचा होता पास्ता, तर माझा तर उपवास होता त्यामुळे तिच्यापुरता पास्ता बनवून घेतला आणि मग बाकीची कामे आवरली आणि संध्याकाळच्या वेळेला मग आरती वगैरे करून घेतली आणि आरती झाल्यानंतर मग परत जेवण वगैरे आवरलं, भांडी वगैरे धुवून घेतली आणि हे सर्व झाल्यानंतर मग काव्याची स्टडी घ्यायची होती, तर तिला स्टडीला बसवलं आणि तिच्याकडून स्टडी करून घेतला. तर असा होता आजचा दिवस. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.